आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि जर ह्या व्हिडिओमधले जे आपण यूज केले मटेरियल आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ऑल मटेरियल लिंक म्हणून. आणि आपण हेच मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड करत असतो. त्यातून जाऊन सुद्धा तुम्ही हे जे मटेरियल यूज करू शकता. ज्यातून पण तुम्हाला सोपं वाटेल तिथून जाऊन तुम्ही यूज करा. खाली तुम्हाला सर्व लिंक मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा. फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो आहे तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचे आणि 2 बोटांनी एकदा हा जो फोटो इथून परफेक्ट सेट करायचा आहे. सेट झाल्यानंतर इथे पहिल्यांदा जुटायचं आहे ओव्हरलेचं ऑप्शन इथे मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं नाही. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. म्हणजे इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढीच ह्याच्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, इथून ह्या बीट मावडीमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा 8 बीट आहेत. तर आपल्याला काय करायचे, जेथून आपली बीट चेंज होती तेथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे. तर पहिल्यांदा जोड बघायचे आपल्याला कुठे बीट चेंज होत आहे तर तिथून बघू शकाल की इथून अशा बीट आहे ती चेंज होते. तर सिम्पली ते आल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचं. इथे पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. ते आपली बीट चेंज होते अशा प्रकारे. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून इथे पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा शेवटपर्यंत बीट मार्कपर्यंत जेवढे इथून बीट बदलत आहे तिथपर्यंत. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथून हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करून हे डिलीट करून टाकायचं आहे. डिलीट केल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे तिथे याच्या पहिली एक की द्यायची आणि ह्या फोटोच्या मध्यभागी एक की द्यायची. म्हणजे 4 सेकंदाच्या थोडं पुढं त्याच्यानंतर एक पहिल्याच फोटोच्या शेवटला अशा 3 की दिल्यानंतर पहिली जी तिथं की पशी यायचं कीच्या अशा प्रकारे आल्यानंतर ही जी व्हाईट कलरची लाईन आहे ती कीवरती आली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो आपल्याला लेफ्ट साईडला अशा बाहेर न्यायचा आहे. जेवढा पाहिजे तुम्हाला न्यायचा आहे पण जास्त नाही, थोडा न्यायचा अशा प्रकारे. नेल्यानंतर दुसऱ्या की पशी यायचं आहे. पुन्हा हा जो फोटो आहे तो राईटला अशा प्रकारे ओढायचा आहे. त्याच्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की अशा फोटो आहे तो इथून होऊन जाईल. आणि आता आपल्याला काय करायचं, इथून एक इफेक्ट द्यायचा फोटोला. तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फिल्टरचा ऑप्शन आहे. ही प्रोसेस तुम्ही की द्यायच्या आधी करायची. फिल्टर म्हणजे द्यायचा आहे तो. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेट्रोचा ऑप्शन आहे त्यामध्ये द्यायचं आहे. आणि यामध्ये हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा, वरती तुम्हाला नाव मिळून जाईल. आणि हा इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि सॅच्युरेशन आहे ती इथून संपूर्ण मायनस करायचं अशा प्रकारे. आणि इथून ही जी खालची लाईन आहे संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ही जी प्रोसेस आहे फिल्टरमधली ती फक्त की द्यायच्या आधी करा. नंतर म्हणजे परफेक्ट नंतर की द्या. फक्त मला सांगायचं आहे म्हणजे जर तुम्ही आधी की देऊन नंतर फिल्टर दिलं तर अशा तुमचा जो फोटो आहे तो होईल. त्याच्यामुळे ना ही की द्यायच्या आधी फिल्टर तो देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या फोटोला आपण आहे ना ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो सोडायचा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडायचा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो करत अशा शेवटपर्यंत तो जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. आणि मी तुम्हाला PNG दिलं आहे मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं अशा प्रकारे. आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर आता मी काय करतो, इथून फोटो आहे ते बीटनुसार इथून ॲड करून घेतो. इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते बीटनुसार इथून ॲड केलेले आहेत. तुम्ही पण पहिल्यांदा हे जे फोटो आहेत अशा वेळी बीटनुसार करून घ्या. आता सिम्पली आपल्याला काय करायचं, इथून ह्यांना इफेक्ट ॲड करायचे. तर सिम्पली पहिल्यांदा उठायचे ते पहिल्यांदा उठाल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. ते पहिलंच ऑप्शन मिळून जाईल व्हिडिओ इफेक्टचा, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. जो जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर रिप्लेसचा ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा एक इफेक्ट मिळून जाईल. तो इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हे 2 इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व आपले आता ट्रान्झॅक्शन द्यायचे. तर सिम्पली काय करायचं आहे, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून आपल्या 2च इफेक्ट द्यायच्या सर्व ट्रान्झॅक्शनला. तर पहिले जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला सिम्पली ना पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन बसायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे.
याला पण आपल्या पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि येथे तुम्हाला ह्या ट्रान्झॅक्शन ब्लास्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढला आहे ना पुल आउटचा इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आहे ना इथून ब्लास्ट नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या जी आपली ट्रान्झॅक्शन आहे त्याला पुल आउटचा इफेक्ट देऊन त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपलं ब्लास्ट नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून द्यायचा आहे, लाईट इफेक्टमध्ये मिळून जाईल तो. तर अशा प्रकारे इथून हे जे इफेक्ट आहेत ते द्यायचे ट्रान्झॅक्शनमधून. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे द्यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आता आपल्या कांबोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली येतो यामध्ये तुम्हाला झूम 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचे. यामध्ये तुम्हाला सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो बघून येतो सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असेल 1.0 न्यायची. अशा प्रकारे 1.0 नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचा, त्या फोटोला आपल्याला आहे ना सिलेक्ट करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला झूम 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते आता आपल्या इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला झूम 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. ते तुम्हाला इनमध्ये थांबायचे. यामध्ये तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तुम्ही जाईल इथून सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ असेल 1.0 ठेवायची आणि इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला तिसरा फोटो आहे तो आपण इथून वेगळा केला आहे. म्हणजे दुसरा फोटो बघा आणि तिसरा फोटो बघा. तो कसं करायचं, सिम्पली हा जो तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल ट्रान्सफॉर्म. हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. सिम्पली हा जो मिररचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हाच इफेक्ट आहे तो आपल्याला आहे ना त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटो अशा द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.